लोकांना भाषणामध्ये मराठी भाषेचे प्रत्येकजण वेगळे अर्थ काढतो। जेव्हा मी भिकारी हा शब्द उल्लेख केला, त्यामध्ये आपण जर अधिकृत माहिती काढली पोलीस स्टेशनकडून, तर मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 4000 भिकाऱ्यांना या ठिकाणी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर करून त्यांना सुधारगृहामध्ये पाठवलेलं आहे। भिकारी याचा अर्थ साई भक्त, ज्यांच्यावर आमची उपजीविका चालते, यांना हिंदवण्याचा पाप कोणीच करू शकत नाही। साई भक्त हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत, कोणीही येऊ। आमचं म्हणणं भिकारी याचा अर्थ भिकारीच आहे, जे पोलिसांच्या अहवालामध्ये सांगितलं जातं। एक दुसरा क्रमांक की या ठिकाणी जे बाहेर राज्याचे लोक आलेले आहेत, बिहारचा असेल, त्या ठिकाणी इतर राज्यांतर्गतचे इतर भागातले जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, जे कदाचित भिकारीचं सोंग घेतात किंवा रस्त्यावर पडलेले असतात, व्हाईटनर म्हणून एक प्रकार आहे तो वापरून नशा करत असतात, यांनी मुलींची छेड काढणे, यांनी मुलांचे काही कुठला अत्याचार, एक परवाच एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली। मला शिर्डी विधानसभेमध्ये माझ्या महिला भगिनी सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि म्हणून मी परत एकदा संस्थांना विनंती करतो की हे जेवणाचं प्रसादालयाचं जे भोजन आहे, याला 10 रुपये करण्याचा उद्देश एवढाच की जेवणाचं मूल्य केलं जाईल, जेवण वाया जाणार नाही। आणि दुसरा मुद्दा माझा स्पष्ट आहे की जे जेवण साईबाबा संस्थांमध्ये पर प्लेट 30 रुपयाचा आहे, किंबहुना 35 रुपयाचा खर्च संस्थांना येतो, ते जेवण आपण 10 रुपयाप्रमाणे भक्तांनी काही देणगी दिलेली आहे, तरी त्याच्यामध्ये 25 रुपयाची तफावत आहे। एकतर ती तफावत भरून काढावी, कारण की हा खर्च इतर देशातून आलेल्या साई भक्तांचा पैसा आहे आणि या पैशाचा वापर प्रसादापेक्षा आमच्या परिसरातल्या मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा, शिर्डीच्या विकासासाठी व्हावा, शिर्डीच्या आजूबाजूच्या लगत गावांसाठी व्हावा। याच्यामध्ये मागणी करण्यात कुठलीच चूक नाही। पैशाचा वापर हा योग्य दृष्टिकोनातून, आता मुलींचं शिक्षण होऊ नये असं कोणाची इच्छा आहे? त्यामुळे साई भक्तांना हिणवण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही। साई भक्त हे आदरणीयच आहेत। भिकारीचा शब्दाचा उल्लेख हा जेन्युइनली त्या शब्दाचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये काढलेल्या रेकॉर्डनुसार तुम्हाला मिळेल की किती अपराधी जे पकडले गेले, किती असे भिकारीचे सोंग घेऊन आलेले लोक जे पकडले गेले, याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून अधिकृतपणे मी जाहीर करणार आहे, जेणे की हा विषय पूर्णपणे क्लिअर होईल। याच्यामध्ये नवीन काहीच नाही। तुम्ही माझ्या भाषणाची जर क्लिप पाहिली तर माझ्या अगोदर माझ्याबरोबर जे ग्रामस्थ बसलेले होते त्यांनी याचा उल्लेख केला, बॅकड्रॉपमधून बोलायला मला लावलं आणि म्हणून मी त्याचा उल्लेख केला। ही जनतेची भावना आहे, शिर्डीमध्ये राहणाऱ्यांची भावना आहे की अशा प्रकारे मोफत जेवणामुळे अपराधी प्रवृत्तीचे लोक, अनवॉन्टेड लोक, जे इथले ग्रामस्थ नाही, जे साई भक्त नाही, त्यांचे वाढ होत आहे आणि त्याचा त्रास ग्रामस्थांना प्रमाणाबाहेर होतो आणि म्हणून हा त्रास थांबवला जावा। मोफत जेवणामुळे ते जेवणाचं